तुम्ही एक प्रयोग करा. एक लोखंडाची सळी तुमच्या घराच्या छतावर ठेवा. 4-5 दिवसानंतर त्या सळीचे निरीक्षण करा. तुम्हाला ती सळी गंजलेली दिसेल. आणखी 2-4 महिने तिला असंच ठेवा. आता ती पूर्णपणे गंजून जाईल. पण मेहरोलीमधील कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये एक लोखंडी स्तंभ आहे. हा एक रहस्यमय स्तंभ आहे. हा स्तंभ जवळजवळ 1600 वर्षांपासून याच जागेवर आहे. ऊन, पाऊस, वारा याचा या स्तंभावर कसलाच परिणाम झालेला दिसत नाही. म्हणूनच याला धातुशास्त्रातील एक चमत्कार म्हटलं जातं. या स्तंभाची उंची 7 मीटर आहे आणि यावर काही लेख कोरण्यात आलेला आहे. या मजकुराची भाषा संस्कृत आहे. सन 1838 जेम्स डेसिफर याने सर्वप्रथम याचा शोध लावला. यावर असलेल्या मजकुरामध्ये एका राजाने केलेल्या यशस्वी लष्करी मोहिमांची माहिती आहे. तर हा राजा होता चंद्र, असा यावर उल्लेख करण्यात आलेला आहे. या स्तंभावर आधी एक गरुडसुद्धा होता, पण कालांतराने या गरुडाची प्रतिकृती नष्ट झाली असावी. म्हणजे हा एक गरुडध्वज होता. या स्तंभाला प्रामुख्याने विष्णुपद या ठिकाणी बसवण्यात आलं होतं, असा यावर उल्लेख करण्यात आलेला आहे. पण अशा कोणत्याही ठिकाणाचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. कारण 1600 वर्षापूर्वी कोणत्या ठिकाणाला विष्णुपदगिरी म्हटलं जायचं याचे कोणतेही पुरावे आपल्याला सापडत नाहीत. पण मध्यकाळात याचे स्थान बदलण्यात आलं आणि कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये कुतुब मिनार जवळच याला बसवण्यात आलं. आपण मागं बघितलं की यावर राजाचे नाव चंद्र आहे. तर हा राजा इतर कोणी नसून चंद्रगुप्त दुसरा आहे. चंद्रगुप्त दुसरा हा गुप्त घराण्यातील महान सम्राट समुद्रगुप्त यांचा मुलगा. पण इतिहासकारांच्या मते समुद्रगुप्त यांचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच चंद्रगुप्त दुसरा याचा कार्यकाळ सुरू झाला नव्हता. या दोघांच्या कार्यकाळादरम्यान रामगुप्त नामक एक राजा होऊन गेला. रामगुप्त हा समुद्रगुप्त यांचा मोठा मुलगा होता, म्हणजे चंद्रगुप्त दुसरा यांचे मोठे बंधू. पण रामगुप्त यांच्या कार्यकाळाबद्दल काहीच पुरावे उपलब्ध नाहीत. यामुळे पुराव्यांच्या अभावी यांच्या कार्यकाळाची गणना केली जात नाही. म्हणजे समुद्रगुप्त यांच्यानंतर चंद्रगुप्त दुसरा हे सम्राट बनले. यांनी 380 AD पासून ते 415 AD पर्यंत राज्य केलं. या काळात गुप्त साम्राज्य यशाच्या शिखरावर होतं. यामागे चंद्रगुप्त दुसरा यांची कर्तबगारी होती. चंद्रगुप्त दुसरा हे एक शूर सम्राट होते. यांच्या आजोबा अर्थात चंद्रगुप्त प्रथम यांचा राजकीय अनुभव मोठा होता. वैवाहिक युती करण्यामध्ये हे पटाईत होते. तर दुसरीकडे त्यांचे वडील म्हणजे समुद्रगुप्त हे लष्करी डावपेच करण्यामध्ये तरबेज होते. चंद्रगुप्त दुसरा यांच्याकडे या दोघांचेही गुण होते. आता चंद्रगुप्त दुसरा यांनी गुप्त साम्राज्याला कशा पद्धतीने वाढवलं हे पाहूया. समोर नकाशा दिसत आहे. या नकाशातील जो निळ्या रंगाने दाखवलेला प्रदेश आहे, त्या प्रदेशावर गुप्त साम्राज्य चंद्रगुप्त दुसरा यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अस्तित्वात होतं. याशिवाय यांचे 2 मोठे शत्रू होते. वायव्य भागात शक साम्राज्य होतं. यावेळी रुद्रसीमा तिसरा हा गादीवर होता आणि दक्षिणेला होते वाकाटक. या साम्राज्यावर तेव्हा रुद्रसेन दुसरा हा राज्य करत होता. अशातच आता चंद्रगुप्तने त्यांची मुलगी प्रभावतीचा विवाह वाकाटक साम्राज्याच्या राजाशी म्हणजे रुद्रसेनशी केला. ही चंद्रगुप्तची एक राजकीय चाल होती. यामुळे आता राजकीय समीकरण बदललं. विरोधात असलेले वाकाटक आता गुप्त साम्राज्याच्या बाजूने झाले. पुढे जाऊन चंद्रगुप्तने वाकाटक साम्राज्याच्या मदतीने रुद्रसीमाचा पराभव केला आणि अशा प्रकारे भारतातील शकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. या विजयामुळे आता भारताचा वायव्य भाग, ज्यावर शक राज्य करत होते, तो भाग आता गुप्त साम्राज्याच्या नियंत्रणात आला. शकांचा केलेला पराभव हा चंद्रगुप्त दुसरा याची एक महत्त्वाची लष्करी मोहीम मानली जाते. यामुळे चंद्रगुप्त दुसरा याने स्वतःला शकारी म्हणून घेतलं. शकारी म्हणजे शकांचा अंत करणारा. शकांवरच्या विजयानंतर याने अश्वमेध यज्ञसुद्धा पार पाडलं. आता याची ताकद आधीपेक्षा दुप्पट झाली होती. पुढे जाऊन चंद्रगुप्तने विक्रमादित्य ही पदवी स्वतःला बहाल केली. विक्रमादित्य म्हणजे सूर्यासारखा पराक्रमी. तर आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे की भारताचा वायव्य भाग गुप्त साम्राज्याचा भाग झालेला आहे. यामध्ये पश्चिमी माळवा पठार, काठियावाड पठार, गुजरात आणि याचसोबत या भागातील काही महत्त्वाची बंदरे होती, जसं की ब्रोच, सोपारा आणि कॅम्बली हे गुप्त साम्राज्याच्या नियंत्रणामध्ये आले. यामुळे पश्चिमी देशांची व्यापार करण्यात आता कोणताच अडथळा उरला नव्हता. बंगालमधील कापूस, कपडे, बिहारमधील नीळ, बनारसमधून रेशीम, काश्मीरची सुगंधी द्रव्ये आणि दक्षिण भारतातील मसाले आणि चंदन या सर्व वस्तूंचा पश्चिमी देशांची बिना रोकटोक व्यापार सुरू झाला. याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात रोमन गोल्ड भारतात येऊ लागलं. या कारणामुळेच गुप्त साम्राज्याचे वैभव दिवसेंदिवस वाढू लागले होते.
या काळातील नाण्यांचे जे पुरावे सापडतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. संपूर्ण भारताच्या इतिहासात सर्वाधिक सोन्याची नाणी चलनात आणण्याचे श्रेयसुद्धा गुप्त साम्राज्याला जातं. यांनी विविध प्रकारची सोन्याची नाणी चलनामध्ये आणली. या उलाढालीमध्ये अशी काही शहरे असणार आहेत ज्यांना इतरांपेक्षा जास्त फायदा झाला. याचपैकी एक शहर होतं उज्जैन. हे शहर आजच्या मध्य प्रदेश राज्याचा भाग आहे. गुप्त साम्राज्याच्या सुगीच्या काळात उज्जैन एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले होते. यामुळे उज्जैनला गुप्त साम्राज्याची दुसरी राजधानी म्हटलं जातं. तर पाटलीपुत्र ही गुप्त साम्राज्याची पहिली राजधानी होती. आता आपण वाकाटक साम्राज्याबद्दल जाणून घेऊया, कारण यांच्यासोबत गुप्त साम्राज्याच्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. चंद्रगुप्त दुसरा यांची मुलगी प्रभावती यांचा विवाह वाकाटक साम्राज्याच्या राजाशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षातच रुद्रसेन यांचा मृत्यू झाला. रुद्रसेन आणि प्रभावती यांचा मुलगा अजून लहान असल्यामुळे हा तर राजा होऊ शकत नव्हता. यामुळे रुद्रसेनचा मुलगा राजा होईपर्यंत राणी प्रभादेवी कारभार सांभाळेल असा निर्णय घेण्यात आला. या प्रकारे राणीने 390 AD पासून ते 410 पर्यंत राज्य केलं. या दरम्यान राणीने काही शिलालेखसुद्धा कोरलेले आहेत. यांच्या प्रत्येक शिलालेखात राणीने ते गुप्त साम्राज्याशी संबंधित असल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण समजू शकतो की राणीच्या कार्यकाळात वाकाटकसुद्धा गुप्त साम्राज्याचा भाग होतं. आता या काळात बॅक्ट्रियन साम्राज्य कोणत्या स्थितीत होतं हे जाणून घेऊया. या भागावर कुशाण राज्य करायचे. तुम्हाला आठवत असेल, समुद्रगुप्तने कुशाणांना भारतातून हाकलून लावलं होतं. आता या भागावर सुद्धा चंद्रगुप्त दुसरा आक्रमण करण्याच्या तयारीत होता. पुढे जाऊन चंद्रगुप्तने सिंधू नदी पार केली, बॅक्ट्रियन साम्राज्यावर आक्रमण केलं आणि कुशाणांचा पराभव केला. आता गुप्त साम्राज्याचा विस्तार बराच वाढला होता. पूर्वेकडील सीमा होती बंगाल, दक्षिणेकडील नर्मदा नदीपर्यंत गुप्त साम्राज्य पसरलं होतं. पश्चिमेला पश्चिमी माळवा पठार, काठियावाड पठार आणि गुजरातचा संपूर्ण प्रदेश, तर उत्तरेकडील सीमा बॅक्ट्रियावरील विजयामुळे वाढली होती. चंद्रगुप्तने आपल्या दरबारात बऱ्याच विद्वानांचीही नियुक्ती केली होती. यांना नवरत्न म्हणून ओळखलं जायचं. यामध्ये कहापनक आणि वाराहमिहिरी हे ॲस्ट्रॉलॉजर होते. कालिदास, हरिसेन आणि विशाखदत्त हे कवी होते. हरिसेन यांनीच अलाहाबाद येथील स्तंभ शिलालेखावर समुद्रगुप्त यांच्याविषयी माहिती कोरलेली आहे. आणि याच काळात कालिदास यांनी बरेच लोकप्रिय साहित्य रचलं. याच्यापैकीच एक आहे मेघदूत. विशाखदत्तने मुद्रा राक्षसची रचना केलेली आहे. याशिवाय यांच्या दरबारात अमरसिंग होते. हे एक कोशाकार आणि कवी होते. कोशाकार म्हणजे एखाद्या भाषेचा शब्दकोश तयार करणारा. यांनीच अमरकोशची रचना केलेली आहे. म्हणजे अमरसिंग हे संस्कृत भाषेचे कोशाकार होते. याशिवाय या नवरत्नात शूद्रक होते. यांनीच मृच्छकटिकेची रचना केलेली आहे. याचसोबत यामध्ये एक महान वैद्य, धन्वंतरी आणि शंकू नामक एक वास्तुविशारद होते. तर आत्तापर्यंत आपण गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त दुसरा यांच्याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.